जरांगेंचं उपोषण हे राजकारणाने प्रेरित होतं, खुर्चीसाठी सुरू होतं असा आरोप अजय बारस्कर यांनी केलेला आहे। 7 उपमुख्यमंत्री करणार असं जरांगे म्हणाले, पण मुख्यमंत्री कुणाला करणार हे जरांगेंनी सांगितलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगे हे स्वतः फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी आहेत अशी टीका सुद्धा बारस्करांनी केली आहे। पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह केला होता? कुणीच म्हणलं नसावं, आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे। तर म्हणता तुम्ही तपोले ओळखून घ्या, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे, आणि आज ते समोर दिसलंय। आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशीत घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या, या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या। आणि आता काय म्हणतो, खरं खुर्ची वाढायला तयार राहा। अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, याच्या आधी हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही। ह्या माणसं, आणि याचं स्टेटमेंट काय, मी हिशोब करणारे, मी बघणारे, 90-92 मतदारसंघ असे येतं की माझा हिशोब चाललाय, मी बी आता चाणक्य व्हायला लागलोय, आणि मी आता काय करणार आहे, मी आता जाती धर्माची समीकरणं कशी जुळतात ते बघून मी निवडणूक लढवणार आहे। अरे जरांगे, तुला भारतीय संविधान, भारतीय घटना माहीत नाही, तुला निवडणुकीचा कायदा माहीत नाही। निवडणूक ही जाती धर्मावर कधीच लढली जात नाही, निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जाते। आणि जाती धर्मावर जर निवडणूक लढवली असेल, कुणी जातीच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून जर कुणी विजय केला असेल तर कोर्टात त्याला चॅलेंज करता येतं आणि ती निवडणूक रद्द होते। मला भाजपबद्दल काही संबंधच नाही माझा, म्हणजे पुन्हा माझा संबंध हा काय करतो, हे लोक प्रेसा घ्यायला लावते, त्याची भाषा। कुत्रा बघा ना तुझ्या बाईटला, सरकारचा डाव आहे, मला गोळ्या घालून मला मारणार येतं, जलात टाकून मारणार येतं। इथं पोलीस आहे, न्याय व्यवस्था आहे आपल्याकडं। मला सांगा, जेलात टाकून कधी मारतात का हो? पोलिस बसलेले तिथं, जेलात मारतात पोलिस? कोठडीत गेला माणूस, अटक झाला, बरं तू अटक कशासाठी झाला? आज तू स्पष्टीकरण दिलं, आणि त्याचा तुझ्या कपाळावर आहे ना जरांगे 420चा शिक्का आहे, नीट ध्यानात ठेव। माननीय न्यायमूर्ती साहेबांनी जसं तुमच्या पेपरला छापून येतो बघ, ताशेरे ओढले, तसे जरांगेंवर ताशेरे ओढले, आणि जरांगेंना सांगितलं आधी स्वतःच्या केसेस मिटवा आणि मग समाजाचं पहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।